महाराष्ट्राला देशात वेगळीच ओळख राहिली आहे। पुरोगामी आणि प्रगत विचारांनी महाराष्ट्राची भूमी, इथलं राजकारण, समाजकारण देशाच्या इतर राज्यांच्या तुलनेमध्ये वेगळं आणि आदर्श राहिलंय। परंतु गेल्या 5 वर्षातील इथली परिस्थिती पाहिली तर बिहार आणि उत्तर प्रदेशला लाजवेल अशी स्थिती आपल्याकडे झाली आहे। आत्ताचं उदाहरण बघता महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व आजी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकारण तापलंय। का दोघांकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, नेमकं काय घडलंय या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रीशैल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। आजी माजी गृहमंत्र्यांमध्ये सध्या जो कलह, राजकीय आरोप सुरू आहे त्याची मूळ महाविकास आघाडी सरकारच्या काळातली आहे। हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला जरासं पाठीमागे जाऊन गोष्टी समजून घ्याव्या लागतील। महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करण्यात आला होता। विशेषतः त्यावेळचे मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गृहमंत्र्यांकडून 100 कोटींच्या वसुलीचा मोठा दबाव असल्याचं स्पष्टीकरणही दिलं होतं। त्यानंतर हा मुद्दा तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात लावून धरला आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली। फडणवीसांनी या प्रकरणावरून खूप रान उडवलं होतं। त्या दरम्यान अनिल देशमुख यांना ईडीची नोटीस देखील आली होती। त्याच काळात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क करण्यात आलेल्या ब्लॅक स्कॉर्पिओमध्ये बॉम्ब आढळल्याच्या प्रकरणावरून देखील अनिल देशमुख यांना टार्गेट करण्यात आलं होतं। परिणामी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आणि ईडीच्या चौकशीमध्ये त्यांना तुरुंगात देखील जावं लागलं। त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता बदल झाला। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली। याच दरम्यानच्या काळामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय। आता अनिल देशमुख यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अनिल देशमुख म्हणाले की 3 वर्षापूर्वी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समित कदम नावाच्या व्यक्तीला माझ्याकडे 5 ते 6 वेळा पाठवलं। महाविकास आघाडीतील काही प्रमुख व्यक्तींबद्दल खोटे आरोप करायचे आणि याच खोट्या आरोपांचे प्रतिज्ञापत्र द्यायचे। देशमुख यांनी ही माहिती सांगताना देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत समित कदम याचे थेट फोटोज दाखवले। आता हे समित कदम आहे तरी कोण, त्यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काय संबंध आणि महायुती सरकारच्या काळात या समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का देण्यात आली आहे, असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात। मुंबईमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केले। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्यावरती खोटे आरोप करायचे आणि त्याबाबत प्रतिज्ञापत्र द्यायचे। यासाठी समित कदम याच्या मार्फत देवेंद्र फडणवीसांकडून माझ्यावरती दबाव टाकण्यात आला होता। या संबंधी समित कदम यांनी अनेक वेळा माझी भेट घेतली आहे। अनिल देशमुख यांच्या आरोपांवरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। आता हे समित कदम आहेत तरी कोण? भाजपचा पश्चिम महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेला जनसुराज्य शक्ती पक्षाचे ते युवा प्रदेशाध्यक्ष आहेत। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील ते आहेत। 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपचा 6वा घटक पक्ष म्हणून सत्तेत सहभागी झालेल्या जनसुराज्य पक्षाला 2 महत्त्वाची पदे दिली। त्यामध्ये समित कदम यांना वस्त्रोद्योग महामंडळाचं उपाध्यक्षपद मिळालं, तर कर्णसिंग गायकवाड यांना यंत्रमहाग महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्यात आलं। त्यामुळे समित कदम यांची सामाजिक प्रतिष्ठा वाढली आणि त्याच काळात समित कदम हे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय झाल्याचे सांगण्यात येत आहे। तसेच समित कदम यांचे देवेंद्र फडणवीसांसोबतचे अनेक फोटोज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरही आहेत। परंतु यावर समित कदम यांनी माध्यमांसमोर खुलासा केलाय। ते म्हणालेत की स्वतः अनिल देशमुख यांनीच मला भेटायला बोलवलं होतं, मी त्यांना भेटायला जाऊ शकत नव्हतो। अनिल देशमुख हे त्यावेळी गृहमंत्री होते, त्यामुळे मी त्यांना सहजपणे कसं काय भेटू शकतो। या उलट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत ईडी प्रकरणामध्ये त्यांना काही मदत होऊ शकते का, यासाठी देशमुखांनी माझ्याकडे विचारणा केली होती। देवेंद्र फडणवीसांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाहीये। 3 वर्षानंतर असे आरोप करणे चुकीचे आहेत, हे एका वरिष्ठ नेत्याला शोभत नाही, असंही समित कदम यांनी स्पष्ट केलं। त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी समित कदमांवरती हल्ला चढवला।
मला रोज 100-200 लोक भेटायला यायचे. त्याप्रमाणे समितही आलेला आणि त्यांनी आपल्याला देवेंद्र फडणवीसांनी पाठवलं असल्याचं सांगितलं. आदित्य ठाकरेंना दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये खोटे आरोप करून अडकवायचे, तसेच उद्धव ठाकरे आणि अजित पवारांना देखील खोटे आरोप लावण्यास आणि त्यांच्या आरोपपत्रांवर देखील सही करण्यास त्यांनी सांगितलं. तसेच समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे घरगुती संबंध असून समित कदम यांची पत्नी देवेंद्र फडणवीसांना राखी बांधतानाचे तसेच कुटुंबियांसोबतचे फोटो त्यांनी दाखवले. साधा नगरसेवकही नसलेला समित कदम याला वाय दर्जाची सुरक्षा कशी काय देण्यात आली, असा सवालही अनिल देशमुख यांनी यावेळी केला. अनिल देशमुख म्हणाले की मी जर प्रतिज्ञापत्रावर सही केली असती तर आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे संकटात असते. बीजेपी में आओ नहीं तो जेल में जाओ असा स्पष्ट इशाराच देवेंद्र फडणवीसांकडून मला देण्यात आला होता. दरम्यान माझ्यावरील प्रयत्न अयशस्वी झाला, पण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांबाबतचा प्रयोग यशस्वी झाला, अन्यथा सरकार तेव्हाच कोसळले असते. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील अनिल देशमुख यांनी केलेले आरोप खरे असल्याचं म्हटलंय. यामागे देवेंद्र फडणवीसांचाच हात असल्याचं त्यांनी सांगितलं. आता या राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या गदारोळामध्ये मुख्य प्रश्न हा आहे की समित कदम सारख्या सामाजिक कार्यकर्ता म्हणवणाऱ्या व्यक्तीला वाय दर्जाची सुरक्षा कशी काय मिळू शकते. परंतु या प्रकरणावरून आता राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुका 3 महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना नेमका हा मुद्दा उपस्थित झाल्यानं अनेकांच्या आता भुवया उंचवल्यात. आता या प्रकरणावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलाच कलगीतुर रंगलेला पाहायला मिळतोय. येणाऱ्या काळात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे अनेक आरोप प्रत्यारोप होतील. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि फॉर द पीपल चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.